केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। जालना येथे कोतवाल पदाच्या 69 उमेदवारांसाठी सुमारे 5000 विद्यार्थ्यांनी आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी परीक्षा दिली। जालना जिल्ह्यात 19 केंद्रांवर या परीक्षेचे पेपर घेण्यात आले। परीक्षा व पेपर सुरू असताना दरम्यान राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर 5 विद्यार्थ्यांकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आढळून आले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी 5ही परीक्षार्थ्यांना ताब्यात घेतले। त्या परीक्षार्थ्यांची कसून चौकशी सुरू केली तर बदनापूर तालुक्यातील हे परीक्षार्थी उमेदवार आहेत। कधी निघाली प्रश्नपत्रिका, कधी पोहोचली परीक्षा केंद्रावर, कधी फुटला पेपर, कोणाजवळ काय सापडले आणि आता काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ यांनी दिली आहेत। आमचे प्रतिनिधी अकबर शेख सह आय सय्यद, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। सांगतो, ही परीक्षा होती कोतवाल भरती परीक्षा। साधारणतः 5500 उमेदवार याच्यामध्ये होते आणि उपविभागीय अधिकारी, इथले काही डेप्युटी कलेक्टर यांची टीम तयार करून हा पूर्णपणे परीक्षेचं आजचं नियोजन केलं होतं। सर्व सेंटर होते ते जालना शहरामध्ये होते। जिल्हाभरातले जे काही उमेदवार होते ते इथे बोलवले होते। दुपारी 3 वाजता परीक्षा होती। सकाळी आपण CCTV आणि सर्व दक्षता घेऊन पेपर हा इथे माझ्याकडं मी आणि एक डेप्युटी कलेक्टर म्हणून तयार केला होता। त्याच्यानंतर तो आपल्या नियोजन सभागृहामध्ये पेपरची प्रिंटिंग झाली। त्यामध्ये जे काही कर्मचारी सकाळी आवश्यकमध्ये होते तर त्यांचे मोबाईल सगळं चेकिंग, फ्रिस्किंग, CCTV, अतिरिक्त CCTV लावले होते, रेकॉर्डिंग होता। जे कोणी झेरॉक्स मशीन आहेत त्यांची तशी दक्षता घेतली होती। तर पूर्णपणे दक्षता याच्यामध्ये घेण्यात आली होती। पेपर साधारणतः 2 वाजता हा आपण 1:15 वाजता केंद्रांकडे रवाना केला। त्याच्यासाठी तहसीलदारांची नियुक्ती होती। तहसीलदार हे स्वतः सेंटरवरती गेले होते जेणेकरून मध्यंतरी कुठे पेपर लीक होऊ नये। त्याच पद्धतीनं सील आहे तेही व्यवस्थित केलं होतं। एकही लूज पेपर किंवा एकही क्वेश्चन पेपर लूज राहणार नाही याची दक्षता घेतली होती। तर असं इत्थंभूत पेपर केंद्रावरती पोहोचेपर्यंत सर्व प्रकारच्या दक्षता ह्या घेतल्या होत्या आणि त्या पद्धतीने कुठेही पेपर लीक झाल्याची माहिती किंवा तक्रार कोणताही प्रकार त्याच्यामध्ये आढळला नाही। परंतु जेव्हा 3 वाजता केंद्रावरती पेपर पोहोचला, 3 वाजता मुलांच्या पेपर ॲक्च्युअल सुरुवात झाली। 2 वाजता साधारणतः केंद्र 2 सव्वा 2ला केंद्रावरती पोहोचला। एक 15 मिनिट अगोदर तो केंद्रप्रमुख आणि त्या ह्याच्याकडे मिळतो। मुलांच्या स्वाक्षरी घेऊन ते त्यांच्यासमोर ओपन केलं जातं। ओपन केल्यानंतर पेपरला सुरुवात झाली आणि तेव्हा काही ब्लूटूथ डिव्हायसेस, अत्याधुनिक काही तंत्रज्ञानाचा वापर करून मग ते माहिती बाहेर, जे परीक्षेमध्ये विद्यार्थी बसले होते त्यांनी बाहेर ती माहिती दिली। बाहेर काही त्यांचे लोक टीम करून बसले होते आणि त्यांनी ते उत्तरपत्रिका जी आहे ते ब्लूटूथ एकदम छोटं कानामध्ये डिव्हाइस होतं आणि ती माहिती त्यांना उत्तरपत्रिका सांगितली। आणि त्याच पद्धतीने काही ठिकाणी मोबाईलही आढळले आतमध्ये। तर तो मोबाईलमध्येही सॉफ्टवेअर असतो, तो इथे छोटंसं होल करतात शर्टाला, तेही असं 2 बटनच्या मध्ये, तेही बघितलं आणि ते फोटो काढतो आणि त्याच्यानंतर ते दुसरा आपोआप तिथे जातो आणि तिकडून तिकडं मॅसेज। ते सर्व जे आहे ते आता सायबर क्राईम तपास करत आहे। LCBला माहिती मिळाली होती। SP साहेबांसोबत मी कालीच ह्याच्यामध्ये संपर्कामध्ये होतो। आजची परीक्षा आहे त्यामुळे दक्षता पोलीस विभाग अतिरिक्त दक्षता याच्यामध्ये घेत होतं, कारण मागे काही आढळलं होतं की इतर जिल्ह्यामध्ये जरी प्रकार झाला असेल तर जालना जिल्ह्यातील काही व्यक्ती याच्यामध्ये सराईत आहेत वगैरे असे आढळले होते। तर त्यामुळं दक्षता ही जास्त घेण्यात येत होती पोलीस विभागामार्फत आणि LCB विभागाने त्यामध्ये चांगलं काम केलं। म्हणजे डिकोड केला, सेंटर कोणते आहेत ती माहिती काही आम्हाला मिळाली गोपनीय, आणि त्या पद्धतीनं मग सेंटरवर जाऊन तिथे महसूल विभागाचे कर्मचारी ऑलरेडी होते, ते गोपनीय याच्यामध्ये ते फ्रिस्किंग केली। त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा हे लक्षात आलं पेपर चालू असताना गैरप्रकार होत होता, तेव्हा सेंटरवरती आम्ही नंतरही सूचना दिल्या की 4:30 वाजता पेपर जेव्हा संपेल तर तेव्हा कोणत्याही विद्यार्थ्याला जागेवरून हलू न देता तर त्यांचे स्वतः जे वर्गप्रमुख, तिथले केंद्रप्रमुख वगैरे होते, इन्व्हिजिलेटर, तर ते निरीक्षक जागेवर जाऊन त्यांचे कान त्यांनी चेक केले की आणखीन कुठे आहे का। आणि असंही मग त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःही मी इथला इंदिरा गांधी कॉलेज जे आहे, राष्ट्रमाता इंदिरा गांधी कॉलेज, तर तिथे गेलो होतो आणि तिथेही पेपर
झाल्यानंतर परत 3 विद्यार्थ्यांकडे आढळलं. ते सध्या माहिती आहे की बदनापूरचे जे विद्यार्थी होते प्रामुख्याने तिथं आढळलेले आहेत. नाव आलेत का समोर? नावं आहेत, तपासाचा भाग असल्यामुळं तो एकूण किती जण आढळले असे सगळे असे? टोटल आकडा कंपाईल होतो. 5 जण आहेत. 5 जण प्रायमरी आपण 5 जणांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यांचे जे डिव्हाइसेस वगैरे माननीय जिल्हाधिकारी सरांनी जे सांगितलं त्यानुसार सरांनी जी माहिती आम्हाला दिली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जी आहे आमची त्यांच्या मार्फतीने आम्ही तो सर्व तपास आमचा सुरू आहे. आता प्राथमिकरित्या 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडनं जी माहिती मिळेल त्यानुसार बाकीच्या त्यामध्ये सहभागी असणारे जे कोणी आरोपी असतील त्यांच्या विरुद्ध पण कारवाई करण्यात. सर आम्हाला नावं नका सांगू आरोपींचे, पण केंद्र कुठले कुठले आहेत ते तर सांगायला हरकत नाही. राष्ट्रमाता इंदिरा गांधी किती महाविद्यालय विद्यार्थी तिथे? त्या ठिकाणी हा प्रकार निदर्शनास आलेला आहे. तिथल्या सेंटरवरचे हे जे काय आहेत म्हणजे सरांनी आता सांगितलं आपल्याला त्यानुसार तिथल्या 5 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं एका सेंटरवर. एका सेंटरवर. तर हा पहिल्यांदा प्रकार कसा कळाला की एवढे हायटेक कॉपी होते? पेपर सुरू होण्याच्या अगोदर किती लोकांना पकडलं आणि पेपर कारण पेपर सुरू होण्याच्या अगोदर बाहेर कुठेही इन्फॉर्मेशनही नव्हती, इंटेलिजन्सची इन्फॉर्मेशन नव्हती पेपरच्या होती. जेव्हा पेपर सुरू झाला, जेव्हा हातामध्ये पेपर मिळाला तेव्हा तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मग बाहेर पाठवला. म्हणजे पहिल्या 15 मिनिटं. हां, म्हणून पेपर असा लीक झाला. आपला पेपर लीकचा जो हे आहे तर परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा पेपर बाहेर जर मिळाला तर त्याला आपण पेपर लीक म्हणतो. त्या पद्धतीने प्रश्नपत्रिका तुम्हीच काढली नाही सर? हा प्रश्नपत्रिका वरून आलेले होते का? नाही, हा आपण इथे जिल्हा स्तरावर काढली. सुरुवातीला 3 मिळाले का? सुरुवातीला 3 मिळाले का? सुरुवातीला 2 मिळाले होते आणि नंतर परत 3 मिळाले. परीक्षा पुन्हा होणार का? त्याबाबत आता 4:30लाच आपली परीक्षा संपलेली आहे. हा LCB मार्फत जे CDR असतात त्याचे 2 प्रकार असतात. एक कॉल जेव्हा आपण करतो तेव्हाचा एक CDR असतो आणि जेव्हा व्हॉट्सॲप वगैरे जेव्हा मेसेज पाठवतात तर त्याचा एक त्याला वेगळं नाव आहे. हां, तर तोही तपासणं चालू आहे. तर आज रात्रीतून उद्या हा तपास होईल. मग हा तसा पाहायला गेला तर गैरप्रकार आहे. मास कॉपिंग किंवा पेपर लिकेज हा एक वेगळा प्रकार असतो. त्याची जशी तपासणी उद्या होईल त्याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. तर हे जे परीक्षार्थी होते जे पकडलेले आहेत ते स्वतः परीक्षार्थी होते का ते सुद्धा डमी होते बसलेले? एक डमी होता. एक त्यांनी फॉर्म भरला होता पण तो अनुपस्थित होता, बाहेर केंद्राच्या बाहेर होता. त्याच्या जागी दुसरा डमी होता आणि बाकीचे 4 नाही, तो वर्गात आलाच नाही. हो ना, म्हणजे डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे का? नाही, जसा फॉर्म भरला त्याचा जेव्हा सेंटरमध्ये आतमध्ये जायचो तो गेला नाही, तो बाहेर सेंटरच्या थांबून होता. मग तो बाहेर कोऑर्डिनेट करत होता. एक विद्यार्थी डमी म्हणजे कसं की आतमध्ये त्याचा जर कोणी प्रतिनिधी जाऊन बसला, आतमध्ये त्याच्या नावावर कोणी जाऊन बसला नव्हता, ती जागा रिक्त होती. परंतु त्याचा जो मित्र होता त्याला तो कोऑर्डिनेट करत होता. सर, याच्यामध्ये बाकीचे 5 जणांमध्ये परीक्षार्थी विद्यार्थी किती आहेत आणि बाहेरून किती उचलले? परीक्षा हॉलमधून किती जण ताब्यात घेतले हे सगळं करत असताना आणि बाहेरून कोऑर्डिनेट करणारे किती जण होते? आणखीन आता माहिती जी आहे आमच्याकडे आता ताब्यात घेतल्यापैकी 5 पैकी 4 जे आहेत ते परीक्षेच्या केंद्रात होते आणि 1 होता तो परीक्षा केंद्राच्या बाहेर होता. म्हणजे माझ्या नावावर दुसरं कोणी बोगस देतं परीक्षा नाही, असं नाही. असं नाही. जे होते ते स्वतःच उमेदवार होते परीक्षार्थी, त्यांनीच ते फोडलेलं आहे. येस, तालुक्यातले आहेत ते. बदनापूर तालुक्यातले उमेदवार जे आता 5 जण जर ताब्यात घेतलेत आपण त्यातले जे 5 जण आहेत ते बदनापूर तालुक्यातले गावांमध्ये राहणार आहेत. यापूर्वी पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये आणि वनरक्षकचे जे पेपर फुटले त्यात एक मुख्य आहे तो बदनापूर तालुक्यातलाच होता. त्यापैकी कोणी आहेत का? त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. आता याच्यामध्ये त्याचा काही संबंध आहे का हे तपासात निष्पन्न होईल. सध्या तरी आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही आता याकडे. जालना शहरातल्या सेंटरवर किती जण पकडले आणि दुसऱ्या सेंटरवर किती पकडले? आपले 19 सेंटर हे सर्व जालन्यामध्ये होते. कारण इथे पेपर जो आपण देतो त्याच्यानंतर पेपरचा ट्रान्सपोर्ट वगैरे, तर त्यामुळे सर्व सेंटर 19 इथंच होते आणि त्यामध्ये या सेंटरवरती आपल्याला हा गैरप्रकार आढळलेला. 19 परीक्षा जे केंद्र होते 19 केंद्र तर ते तालुकानिहाय होते. म्हणजे जसं जालना तालुक्यामधील जे उमेदवार होते त्यांच्यासाठी ठराविक 4 केंद्र, अंबडचे जे विद्यार्थी होते अंबड तालुक्यात त्यांच्यासाठी ठराविक 4 केंद्र, बदनापूरचे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी ठराविक 2 केंद्र होते. म्हणून सर्व बदनापूरचे विद्यार्थी या 2 केंद्रांवरती होते.
फक्त 200 केंद्रावर सापडले. ह्या 19 आता- केंद्रावर ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षेसाठी आतमध्ये जात होते त्यावेळेस त्यांची पूर्णतः चेकिंग केली गेली नव्हती का किंवा तेवढी यंत्रणा आपल्याकडे नव्हती का तिथे परीक्षा केंद्रावर? असं मी बोलू त्याच्यामध्ये याच्यामध्ये फ्रिस्किंग वगैरे जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बंदोबस्तासाठी सर्व लोक असतात. याच्यामध्ये जे डिव्हाइस आहे जे ब्लूटूथ डिव्हाइस असतं ते अतिशय सूक्ष्म असतं. ते कानामध्ये आतमध्ये जाऊन फिट बसतं. त्याच्यामुळे आपण वरतून त्याला बघू शकत नाही. म्हणजे आपण जेव्हा त्याची चेकिंग करतो खूप खूप सूक्ष्म ते आहे. त्याच्यामुळे आतमध्ये कानामध्ये जेव्हा गेल्यानंतर तुम्हाला ते बाहेरून असं विजिबल होत नाही. त्यामुळे ही जी इन्फॉर्मेशन असते म्हणजे की जेव्हा आपल्याला माहिती मिळते की असं काही आहे तर त्या पद्धतीने आपण चेकिंग करतो. पण असं फ्रिस्किंग पण प्रॉपर असतं. त्याच्यामध्ये आपण मेनली काय बघतो, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरे ह्या गोष्टी बघतो. ते ब्लूटूथ जे आहे ते बाहेरून विजिबल नाही आहे. पण काय सर म्हणजे काही मोबाईल पण आत गेले. मोबाईल पण आतमध्ये गेले असं सरांचं म्हणणं आहे. एका ठिकाणी कुठेतरी असा प्रकार सर म्हणतात त्याप्रमाणे कुठेतरी बटन कॅमेरा गेला, मोबाईल गेला, तर मग त्याचे म्हणजे जे प्रॉपर जे चेकिंग होणं अपेक्षित होते झालं नाही का? एवढं 100% होत नसतं. कधी कधी एखादी गोष्ट मी सांगतो. मोबाईल जातो, डिव्हाइस जातो आणि सरांनी सांगितलं की नंतर आम्ही तपासणी परत 3 आढळले. याचा अर्थ म्हणजे पेपर संपला मोबाईल जो आहे जो आता निष्काळजीपणा झालाय का त्या केंद्रावर? नाही, आता याच्यामध्ये फ्रिस्किंग करताना शक्यतो सर्व भाग त्याच्यामध्ये बघितले जातात आणि मोबाईल असेल तर तो सापडण्याची शक्यता आहे. एका ठिकाणी परीक्षा चालू होण्याच्या अगोदर मोबाईल एकाकडे सापडला होता, पण तो काय आहे की परीक्षेच्या अगोदर सापडला तर तो म्हणतो की चुकून राहिला आणि मग तो स्वाधीन करून दिला. आम्ही तोही रेकॉर्ड बघतोय. दुसरा आहे की गुप्त जागी मोबाईल जो होता तो नंतर तसा आढळला. म्हणजे जेव्हा नंतरही आम्ही सेंटरवरती मी तिथे होतो, सर्व क्लासेस 10 क्लासरूम तिथे समजा तिथे 10 वर्गामध्ये परीक्षा होती, तर नंतरही फ्रिस्किंग केली. पहिल्या फ्रिस्किंगमध्ये नाही सापडला, पण जेव्हा कळालं की याच्याकडे परत एकदा फ्रिस्किंग तर बघितल्यानंतर मग गुप्त जागी तो मोबाईल आढळला. सर याच्यात आता जे पोलीस तिथं कर्मचारी तपासणीसाठी होते त्यांच्यावर पण कारवाई होणार? नाही, याच्यामध्ये कोणतीही निष्काळजीपणा असा झालेला नाही कर्मचाऱ्यांकडून. आपण हा प्रोॲक्टिवली पोलीस कर्मचारी असतील जे काही तिथे बंदोबस्तामध्ये होते याच्यामध्ये कोणतेही बाकी कर्मचाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट तशी नाही. तिथे जे शाळेचे जे तिथले जे कर्मचारी होते तिथे LCBला मी तेही म्हटलेलं आहे की त्यांचे मोबाईलही तुम्ही बघा आणि त्यामध्ये तेही आम्ही तपासमध्ये बघू. परंतु आतापर्यंत जी माहिती आहे तर तो अशा पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तो लिमिटेड त्यांनी तो तसा केला होता. यामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट नव्हती. तसं आता मी ह्याच्याबद्दल विचारणा केली होती तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहे कानामधलं तर ते आपल्या हँडहेल्ड डिव्हाइसमध्ये डिटेक्ट होत नाही. तर त्यामुळं तोही एक त्याच्यामध्ये भाग आहे. आम्ही त्याची माहिती घेतोय आता. ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.